Hello guys, today I am going to introduce you what are primary and secondary sources of light. First of all, let me tell you what is meant by primary sources. The sources that emits light on their own are called the primary sources. जे सोर्स स्वतः लाईट बाहेर टाकतात त्यांना आपण प्रायमरी सोर्स असं म्हणतो. This emission of light may be due to because of three reasons. First one is the high temperature of source. सोर्समध्ये असणारं हाय टेम्परेचर त्यामुळे सुद्धा काय होते, लाईट इमिट केली जाते. फॉर एक्झाम्पल सनच्या कोअरचं टेम्परेचर नियरली अबाउट 27 मिलियन डिग्री फॅरेनहाइट इतका आहे. त्यामुळे सन काय करतो, लाईट इमिट करतो. त्यानंतर स्टार्स असतील, त्यानंतर ऑब्जेक्ट हिटेड टू हाय टेम्परेचर. एखादा ऑब्जेक्ट जर आपण हाय टेम्परेचरला हिट केला तर तो काय होतो, सेल्फ ल्युमिनस बनतो, म्हणजे स्वतः लाईट बाहेर टाकतो. फ्लेम असेल, कॅन्डल फ्लेम, ही पण काय करते, लाईट इमिट करते. सेकंड रिझन काय आहे बघा, द इफेक्ट ऑफ करंट बिंग पास्ड थ्रू दी सोर्सेस. म्हणजे एखाद्या सोर्समधून जर करंट, इलेक्ट्रिक करंट पास झाला तर त्यामुळे काय होतात, ते सेल्फ ल्युमिनस होतात. फॉर एक्झाम्पल ट्यूबलाईटमधून ज्यावेळी करंट पास होतो, म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, तर ट्यूबलाईटमधून करंट पास होतो आणि त्यामुळे आपल्याला लाईट भेटते. त्यानंतर टीव्ही. तिसरं रिझन आहे केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन द सोर्स. म्हणजे सोर्समध्ये केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन जर झाली तर त्यामुळे ते काय करतात, लाईट इमिट करतात. फॉर एक्झाम्पल फायर क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांमध्ये काय असतं बघा, केमिकल असतं आणि केमिकल रिॲक्शनमुळेच ते काय होतात, लाईट बाहेर टाकतात. किंवा न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर, यांना आपण ह्या सर्वांना काय म्हणतो, प्रायमरी सोर्सेस म्हणतो. प्रायमरी सोर्सेस आर्टिफिशियल किंवा नॅचरल असू शकतात. Sun is the natural primary source of light and electric bulbs are an artificial primary source of light. Now what is meant by secondary source of light? Secondary sources म्हणजे काय बघा, some sources are not self-luminous, that is they do not emit light on their own but reflect or scatter the light incident on them. म्हणजे काही सोर्स असे आहेत जे स्वतः लाईट बाहेर टाकत नाहीत, तर त्यांच्यावरती जर लाईट इन्सिडंट झाली तर ते काय करतात, रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करतात आणि त्यामुळे तिथून लाईट बाहेर पडते. मग अशा सोर्सेसना आपण काय म्हणतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सच सोर्सेस ऑफ लाईट आर कॉल्ड सेकंडरी सोर्सेस. देन व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ सेकंडरी सोर्सेस? द मून हा सेल्फ ल्युमिनस नाही. सूर्यापासून बाहेर पडणारी जी लाईट आहे तर ती मूनवरती इन्सिडंट होते आणि त्यामुळं मून काय करतो, स्कॅटरिंग द्वारे किंवा रिफ्लेक्शनद्वारे लाईट काय करतो, इमिट करतो. प्लॅनेट्स असतील तर प्लॅनेट्स पण सेल्फ ल्युमिनस नाहीत. सनलाईट प्लॅनेटवरती काय होते, सनलाईट प्लॅनेटवरती इन्सिडंट होते आणि त्यानंतर प्लॅनेटवरून ती रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर होते. ऑब्जेक्ट्स सच एज ह्युमन्स, ॲनिमल्स, प्लांट्स एक्सेट्रा आर ऑल दीज सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. दीज ऑब्जेक्ट्स आर व्हिजिबल ड्यू टू रिफ्लेक्टेड लाईट. आता हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते का व्हिजिबल आहेत, लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे व्हिजिबल आहेत. त्यामुळेच आपण दिवसा काय करू शकतो, प्रत्येक ऑब्जेक्ट पाहू शकतो आणि तेच आपण नाईटला कोणताही ऑब्जेक्ट पाहू शकत नाही. मेनी ऑफ दी सोर्सेस दॅट वी सी अराउंड आर सेकंडरी सोर्सेस अँड मोस्ट ऑफ देम आर एक्सटेंडेड सोर्सेस. जास्तीत जास्त सेकंडरी सोर्सेस काय आहेत बघा, जास्त आहेत आणि त्यापैकी एक्सटेंडेड सोर्सेसचं प्रमाण जास्त आहे. देन व्हॉट इज मीन बाय एक्सटेंडेड सोर्स? From this diagram, we can understand that what are the extended sources of light. In this diagram, there is one source which is burning candle. Next one is opaque object and screen is present there. इथं काय होतंय बघा, बर्निंग कॅन्डल मधून लाईट इमिट होते आणि ती काय होते, ओपॅक ऑब्जेक्ट वरती पडते. ओपॅक याचा अर्थ अपारदर्शक, म्हणजे ज्यातून आपल्याला आरपार दिसत नाही अशा ऑब्जेक्ट, त्यांना आपण ओपॅक ऑब्जेक्ट म्हणतो. अशा ओपॅक ऑब्जेक्टवरती लाईट इमिट झाल्यामुळं काय होते, तर त्याची शॅडो क्रिएट होते स्क्रीनवरती. ह्या शॅडोमध्ये पण दोन टाईप आहेत, वन इज अंब्रा अँड नेक्स्ट वन इज पेनुम्ब्रा. अंब्रा आणि पेनुम्ब्रामध्ये काय फरक आहे, अंब्रा ही डार्क शॅडो आहे आणि पेनुम्ब्रा ही थोडीशी लाईट शॅडो आहे. म्हणजे असे सोर्स, द सोर्सेस विच क्रिएट्स शॅडो आर कॉल्ड extended sources of light. If you like this information, then don't forget to subscribe this channel and like this video. Thank you very much.